सिडकोच्या महागड्या घरांचा प्रश्न घेऊन आमदार विक्रांत पाटील आपण बघू शकतो या ठिकाणी विधान भवनात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करतायत। सर, तुमच्या हातात काही पुरावे आहेत, तुम्ही वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करतात, काय मागणी आहे? मागणी आहे की गरिबांसाठीची सिडकोची जी घरं बांधलेली गेलेली आहेत, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी गरिबांना मुंबईच्या आसपास राहता यावं यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न आहे। पण सिडकोची मुजोर मानसिकता, सुलतानी मानसिकता अशी आहे की त्यांनी घरांच्या किमती फुगवून ठेवलेल्या आहेत। आणि कदाचित सिडकोच्या अधिकाऱ्यांचं बिल्डर धार्जिनं धोरण आहे का की बिल्डरची घरं विकली जावी आणि सिडकोची घरं मागे राहावी। 25,000 घरांची लॉटरी केली आणि त्याच्यामध्ये 10,000 घरांच्या बाबतीमध्ये पैसे जमा झाले। आज बाकी उर्वरित सगळ्यांचे पैसे लोकांनी इंटरेस्ट कमी केला, त्यातली पसंती कमी केली, कारण पैसे भरू शकत नाही, किमती खूप फुगवलेल्या आहेत। आणि त्यामुळे माझी मागणी आहे की जर का सिडकोनी स्वतःच्या DPRमध्ये म्हटलं आहे की आम्ही स्वस्तात घर देऊ, त्यांनी रक्कम त्यात नमूद केलेली आहे, साधारणतः तीन प्रकारच्या रकमा आहेत। एकामध्ये त्यांनी 22 लाख म्हटलं, एकामध्ये 30 लाख म्हटलं आहे। त्यांनी ज्या रकमेला म्हटलं आहे ते त्यांनी दिलं पाहिजे, कारण हे त्यांनी PMAYला केंद्राला कळवलं आहे आणि त्यात जर का काही बदल केला तर ती किंमत जी काही वाढीव असेल ती आम्ही सहन करू असं सिडकोनी त्यात म्हटलेलं आहे। पण ते केलं पाहिजे। पण सिडकोनी लँड कॉस्ट घेणार नाही असं ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार या BR त्यांच्या बोर्ड रेझोल्युशनमध्ये म्हटलं आहे। मग ती लँड कॉस्ट का पकडतात? जमिनीची किंमत पकडल्यामुळे घरांच्या किमती फुगतात, ते पकडल्या नाही पाहिजे। लिहिलेलं आहे सिडकोच्या मुजोर मानसिकतेचा निषेध आणि हे काही पुरावे घेऊन आलेले आहे, काय हे असं का म्हणावं वाटलं? हे यासाठी म्हणावं वाटतं कारण सिडको ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, हे सिडकोचे अधिकारी विसरत आहेत। त्यांची मानसिकता अशी झाली आहे की आम्ही हम करे सो कायदा, आम्ही घरांच्या किमती काही जाहीर करू। 70 लाख गरिबांच्या घर EWSची घरं 70 लाखाला असू शकतात, 60 लाखाला असू शकतात। बाजूचं घर जर का बिल्डर 10 लाख कमीनी 5 लाख कमीनी विकतो तर सिडकोची घरं लोक का घेतील? म्हणजे गरिबांना घरं द्यायची सरकारची मानसिकता आहे। काय सर? हे आहेत त्या सगळ्या विषयांची कागदपत्र, एक कागद त्यात आम्ही जमा केला आहे की सिडकोनीच त्यांच्या बोर्ड रेझोल्युशनमध्ये म्हटलं आहे, ते कागद काढलेत, सिडकोचेच निर्णय काढलेत आणि ते कसे फॉलो करत नाही आहेत तेच ह्याच्यामध्ये दिलेलं आहे। आणि त्यामुळे हे जर का फक्त आज मी हे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांना हे देतोय आणि त्यांना मी हे दाखवणार आहे की सिडको तुम्हाला कशा पद्धतीने गुमराह करते, हे जरी फॉलो केलं तरी मला खात्री आहे घरांच्या किमती 30% ते 50% कमी होऊ शकतील। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।